माझं नाव सुरेखा, मी माझ्या पतीसोबत पुण्यात राहते. पुणे हे आमचं मूळ गाव नाही, आमचं मूळ गाव शिरूर आहे. पण पती पुण्यात नोकरी करतात, त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. बऱ्याच वर्षांपासून आम्ही इथे आहोत. पतींच्या पगारात वाढ झाल्यामुळे आम्ही आता स्वतःचं घर देखील घेतलं आहे. माझं सांसारिक आयुष्य अगदी सुखी व समाधानाने चाललं होतं. एकदा संध्याकाळी आणि मी जेवत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं, "अगं सुरेखा, मोबाईलवर माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आली आहे. पुढच्या आठवड्यात लग्न आहे, तर आपल्याला जावं लागेल तिथं." मी विचारलं, "अहो, मग तुम्हाला सुट्ट्या आहेत का?" "सुट्ट्या तर नाहीत, पण 2 दिवस सुट्ट्या काढून घेईन. लग्नाला जावंच लागेल, मावशीच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे." "हो का बरं, जशी तुमची मर्जी. सुरेखा, तुला जर काही साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर जाऊ आपण. रविवारी घेऊन येऊ. मलाही 1-2 ड्रेस घ्यायचे आहेत." "बरं ठीक आहे, जाऊयात आपण रविवारी." लग्न 15 तारखेला होतं, त्यामुळे लग्नाला जायच्या आधीच आम्ही सर्व तयारी सुरू केली. 15 तारखेला काही दिवस बाकी होते, त्याच्या आधीच मावशी आणि मावशीच्या मुलीचे फोन यायला लागले. ते आम्हाला लवकर या म्हणून सांगत होते, पण आम्हाला ते शक्य नव्हतं. पतींना फक्त 2 दिवस सुट्ट्या मंजूर झालेल्या होत्या, 14 आणि 15 तारखेला. त्यामुळे आम्ही लग्नाला जाण्याचं 14 तारखेला ठरवलं. 13 तारखेला संध्याकाळी पती कामावरून घरी आल्यानंतर आम्ही लग्नाला निघालो. मावशीचं गाव पुण्यापासून काही लांब नव्हतं, 3-4 तासांत पोहोचणार होतो, त्यामुळे 13 तारखेच्या संध्याकाळी निघालो. 13 तारखेला रात्री दुपारचे 12 वाजण्याच्या काही वेळा आधी आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो. तिथे आधीच अनेक मंडळी आली होती, आम्ही देखील त्यांच्यात सामील झालो. 14 तारखेला हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि 15 तारखेला लग्न धुमधडाक्यात संपन्न झाले. आम्ही 15 तारखेलाच परत निघायचं ठरवलं होतं, पण नवऱ्याच्या मावशीने आम्हाला थांबण्याचा आग्रह केला. तिथे माझ्या नवऱ्याची बहीण सीमाताई देखील आलेली होती. ती देखील जाण्याची तयारी करत होती, पण नवऱ्याच्या मावशीने तिलाही थांबण्यास सांगितलं. मावशी म्हणाली, "मला जावं लागेल, माझा मुलगा आजारी आहे." नवऱ्याने विचारलं, "कमलेशला काय झालं?" मावशी उत्तरल्या, "अरे, त्याला 4-5 दिवसांपासून बरं नाहीये. जेव्हापासून पुण्याला शिकायला गेला आहे, तेव्हापासून असाच त्रास सुरू आहे. तिथलं हवामान सहन होत नाही आणि बाहेरचं जेवण पचत नाही." नवऱ्याने सुचवलं, "अगं ताई, मी तर आधीच म्हटलं होतं की कमलेशला आमच्या घरी ठेवा. पण त्याने आणि तुम्ही ऐकलं नाही. आताही मी तयार आहे, कमलेशचं कॉलेज आमच्या घरापासून खूप लांब नाही. त्याला येणं जाणं जमेल आणि आमच्या घरी उत्तम सोय देखील होईल." माझ्या नवऱ्याची बहीण सीमाताई प्रथम नाही म्हणत होती, पण नवऱ्याने आणि मी आग्रह करून तिला तयार केलं. तिने म्हटलं, "बरं ठीक आहे, तू म्हणतोस तर पाठवते." लग्नाच्या दिवशीच सीमाताई आपल्या घरी निघून गेली. आम्ही देखील 16 तारखेला परत आमच्या घरी आलो. लग्नावरून आल्यानंतर 17 तारखेपासून नवरा पुन्हा ड्युटीवर जाऊ लागला. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बहिणीचा मुलगा कमलेश आमच्या घरी येणार होता, याची मला चिंता होतीच. पण असो, तो आयुष्यभरासाठी थोडीच आपल्या घरात येणार आहे. कॉलेजची काही वर्षे आहेत, तेवढी वर्षे काढेल आणि मग जाईल. 2 दिवसानंतर माझ्या नवऱ्याने त्यांच्या बहिणीला कॉल केला आणि विचारलं, "कमलेश कसा आहे? बरं आहे का हो आता?" ती म्हणाली, "हो, आता त्याची तब्येत चांगली आहे." "मग पाठवून दे त्याला." "बरं ठीक आहे, 2 दिवसांत पाठवते." 20 तारखेला माझ्या नवऱ्याचा भाचा कमलेश आमच्या घरी येणार हे ठरलं. तो येण्याच्या 1 दिवस आधी मी घरातील सामान व्यवस्थित लावलं, सफाई केली, जेणेकरून त्याला वाटू नये की मी खूपच आळशी आहे. 20 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घराची बेल वाजली. मला अपेक्षा होती की तोच असेल. मी दरवाजा उघडला, समोर कमलेश उभा होता. त्याला मी फारसा पाहिलं नव्हतं, 2-3दा भेट झाली होती फक्त. त्याच्याकडे पाहत मी म्हणाले, "अरे कमलेश, ये. तुझीच वाट बघत होते. बराच उशीर केलास." "हो ना, गाडी उशिरा लागली त्यामुळे वेळ झाला." "बरं, काही हरकत नाही. ये आत." मग तो आत येऊन सोफ्यावर बसला. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, "मामी, कशा आहात?" "मी छान आहे. तू कसा आहेस?" "मी देखील छान आहे." मी त्याला पाणी दिलं आणि म्हणाले, "चल, आता फ्रेश होऊन घे. बाथरूममध्ये जा." त्याला थोडं गरम पाणी दिलं. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाला. "अरे कमलेश, चहा करू की जेवण करशील? भूक लागली असेल ना?" "मी जेवणच करतो." "बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. वाढते मी." मग मी त्याला जेवायला वाढलं आणि त्याने अगदी पोटभर जेवण केलं. संध्याकाळी नवरा घरी आला. कमलेशला पाहून तो देखील खुश झाला. संध्याकाळी आम्ही सर्वांनी सोबत जेवण केलं. पण जेवण करत असताना माझी मुलगी नीतूला अचानक मळमळायला लागलं. तिला घेऊन मी बाथरूममध्ये गेले. तिने दुपारी पिझ्झा खाल्ला होता, त्यामुळे तिचं पोट खराब झालं असावं.
जवळच्या मेडिकलवर जाऊन तिला औषध दिलं, त्याने तिला फरक पडला. त्या रात्री मी, माझा नवरा आणि माझी लहान मुलगी नीतू एका खोलीत झोपलो आणि दुसऱ्या खोलीत कमलेशची व्यवस्था केली. आमचं घर मोठं आहे, एक हॉल, 2 खोल्या आणि स्वयंपाकघर. खालील मजल्यावरचं घर असल्यामुळे कसलंही टेन्शन नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कमलेश लवकर उठला, त्याला कॉलेजला जायचं होतं. मी त्याला नवऱ्यासोबतच डबा बनवून दिला. सकाळी 7 वाजता तो घरून निघाला. त्यानंतर नवऱ्याने त्याची तयारी केली आणि कामावर निघून गेला. मी माझ्या कामाला लागले. माझी मुलगी नीतू, तिला सकाळी 10ला शाळेत पाठवायचं होतं. तिची तयारी करून तिला शाळेत पाठवलं आणि मग इतर घरकाम करू लागले. सगळं आवरल्यानंतर जेवण झालं आणि मी निवांत बसले होते. दुपारी 2 वाजता माझा भाचा कमलेश कॉलेजमधून घरी आला. त्याला जेवण दिलं आणि मग मी माझ्या खोलीत जाऊन झोपले. तो त्याच्या खोलीत जाऊन अभ्यासाला बसला. आता पुढील दिवस आमचं हेच नेहमीचं रुटीन सुरू झालं. कमलेशला घरात खूप कंटाळा येत असे, त्यामुळे हळूहळू त्याने आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या काही मुलांशी ओळख केली. अधूनमधून तो त्यांच्याकडे गप्पा मारायला किंवा बसायला जाई. त्याच्यासोबतची मुलं असल्यामुळे आम्हीही त्याला जाऊ देत असू. बघता बघता त्याचं कॉलेजचं 1 वर्ष संपलं. सुट्ट्या लागल्यामुळे तो परत त्याच्या गावी निघून गेला. आता घरात फक्त मीच असायचे दिवसभर. तसा कमलेश होता, त्याच्याशी बोलण्यात आणि कधी कधी मस्करी करण्यात दिवस निघून जात असे. पण तो गेल्यानंतर दिवसभर एकटं वाटत असे. कमलेशच्या सुट्ट्या संपल्या आणि त्याच्या कॉलेजचं पुढचं वर्ष सुरू झालं, त्यामुळे तो परत आमच्या घरी राहायला येणार होता. एके दिवशी त्याचा कॉल आला की तो येत आहे. त्यामुळे मी घरातील पसारा नीटनेटकं करून घेतलं. त्याच दिवशी तो दुपारी येणार होता. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घराची बेल वाजली. मला अपेक्षा होती की तोच असेल. मी दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडला. समोर पाहिलं तर कमलेशच होता. आता त्याने दाढी वाढवली होती, त्यामुळे थोडा वेगळा वाटला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. मीही त्याला स्मितहास्याने प्रतिसाद दिला. त्याच्या हातात एक बेंड होती. तो घरात आला आणि मी तिथेच बाजूला उभी राहिले. त्याने बॅग बाजूला ठेवली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, "अहो मामी, किती महिने झाले गेले. तुमची खूप आठवण येत होती." मी मुद्दामच म्हणाले, "हो, आम्हालाही तुझी खूप आठवण येत होती." तो माझ्या अगदी जवळ आला. मला थोडं वेगळं वाटलं, पण त्याने लगेच मला मिठी मारून आलिंगन केलं. मला अजिबात अपेक्षा नव्हती की तो असं काही करेल, पण मी काही बोलले नाही. त्याने मला मिठी मारून बाजूला झाला. मला थोडं विचित्र वाटलं, पण मी दुर्लक्ष केलं. "बरं मामी, ही बॅग कुठे ठेवू?" "तिथेच ठेवा की, तुमच्या रूममध्ये." "अच्छा, त्याच रूममध्ये माझी व्यवस्था आहे का?" "होय, त्याच रूममध्ये." मग त्याने बॅग घेतली आणि त्याच्या रूममध्ये जाऊन ठेवली. मी म्हणाले, "तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवते." "बरं, ठीक आहे," असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. मी चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेले, पण सारखं तेच आठवत होतं. त्याने अचानक मला मिठी मारली होती. तो काही लहान नव्हता. एका तरुण मुलाने अशा प्रकारे मला मिठी मारणं मला योग्य वाटलं नाही. पण त्याच्या मनात आलं, त्यामुळे त्याने तसं केलं. असो, मी ते विसरण्याचा प्रयत्न करू लागले. चहा झाल्यानंतर त्याला चहा दिला आणि काही वेळानंतर त्याने जेवणही केलं. संध्याकाळी नवरा आल्यानंतर कमलेशला पाहून खुश झाला आणि नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केलं. आता दुसऱ्या दिवसापासून कमलेशचं रुटीन सुरू झालं. सकाळीच कॉलेजला जात असे आणि दुपारी घरी येत असे. माझी मुलगी देखील आता दुसरीत जायला लागली. ती खूप हुशार झाली होती. पण कमलेश आल्यापासून मला काही वेगळं जाणवू लागलं. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात काही फरक पडला आहे असं वाटत होतं, पण तरी मी दुर्लक्ष करत असायचे. त्याला येऊन आता महिना झाला. अधूनमधून तो शेजारच्या मुलांकडे जात असे. शेजारच्या खोलीमध्ये जे मुलं राहत असत, त्यांच्यासोबत कमलेशची चांगलीच गट्टी जमली होती. बराच वेळ त्यांच्याकडे राहायचा, कधी-कधी त्यांच्यासोबत राहून अभ्यासही करत असे. एकदा दुपारच्या वेळी कमलेश नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी आला. मी त्याला जेवण वाढल्यानंतर त्याने जेवण करून सोफ्यावर बसून विश्रांती घ्यायला सुरुवात केली. मी घरात पोछा मारत होते, पण त्याचं सर्व लक्ष माझ्याकडेच असल्याचं मला जाणवलं. मला थोडं वेगळं वाटलं, पण तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करून माझं काम सुरू ठेवलं. तो सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता आणि मी खाली बसून पोछा मारत होते. माझी पाठ त्याच्याकडे होती. मी त्याच्याकडे पाठ करून पोछा मारत होते. घरात काही कचरा नव्हता, पण फरशीवर काही डाग पडले होते, त्यामुळे ते पुसत होते. बादलीमध्ये थोडं फिनाईलचं पाणी घेतलं आणि एक स्वच्छ कपाळ हातात घेऊन हळूहळू फरशी पुसू लागले. टीव्हीवर त्याने कुठलातरी सिनेमा लावला होता आणि तो सिनेमा पाहत होता. फरशी पुसत असताना अचानक माझं लक्ष समोरच्या कपाटाकडे गेलं.
त्या कपाटाच्या आरशात मला माझ्या मागे बसलेला कमलेश दिसला, पण त्याचं लक्ष टीव्हीकडे नसून तो मलाच पाहत होता. मी खाली बसून वाकून पोछा मारत होते, त्यामुळे कदाचित माझ्या शरीराचा आकार थोडा स्पष्ट दिसत असावा आणि त्यामुळेच तो माझ्याकडे पाहत असावा, असं मला जाणवलं. कदाचित त्याला कळालं नसेल की मी त्याला कपाटाच्या आरशात पाहिलं आहे आणि त्याचं लक्ष माझ्याकडे असल्याचं मला जाणवलं. मी जास्त वेळ न घालवता लगेच माझं तोंड फिरवलं आणि त्याच्याकडे तोंड करून फरशी पुसू लागले. जशी मी फिरले, त्याने त्याचा चेहरा लगेच टीव्हीकडे वळवला. मी तिथे जास्त वेळ न घेता पटकन फरशी पुसून घेतली, फरशी पुसण्याचा कपडा घेऊन बाहेर दोरीवर टांगला आणि बादली वगैरे धुवून ठेवली. बाहेर व्हरांड्यात जाऊन उभी राहिले, पण मला थोडं विचित्र वाटलं. कमलेश असा का पाहत असावा? तसं पाहिलं तर तो काही लहान नव्हता, कॉलेजला जायचा, चेहऱ्यावर पूर्ण दाढी आलेली, उंच आणि दिसायलाही देखणा होता. आधी त्याचा स्वभाव चांगला होता, पण आता मात्र त्याचं बघणं थोडं वेगळं होतं, हे मला जाणवलं. पण जाऊ दे, कदाचित मीच नको ते विचार करत असेन, असं मनाशी ठरवून ते विचार मनातून झटकून टाकले. त्याने टीव्हीचा आवाज खूप मोठा केला होता. मी हॉलमध्ये येऊन त्याला म्हटलं, अरे कमलेश, टीव्हीचा आवाज थोडा कमी करशील का? मला थोडा आराम करायचा आहे. तो म्हणाला, हो ठीक आहे, काही हरकत नाही, बंदच करतो. त्याने टीव्ही बंद केला आणि बाहेर जायला निघाला. मी विचारलं, कुठे निघालास? तो म्हणाला, काही नाही, इथं शेजारच्या मुलांकडे जाऊन बसतो थोडा वेळ. बरं ठीक आहे, बाहेरून दरवाजा बंद करून घे, मी घरात आराम करणार आहे, असं मी सांगितलं. बरं ठीक आहे मामी, बाहेरून दरवाजा बंद करून घेतो, असं म्हणत तो घराच्या बाहेर निघाला आणि त्याने दरवाजा बंद केला. मी माझ्या खोलीत जाऊन थोडा आराम करू लागले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आराम केला आणि खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. कमलेश बाहेर हॉलमध्ये बसून अभ्यास करत होता. त्याने मला पाहिलं आणि हसतच म्हणाला, झाली का मामी तुमची झोप? होय, झाली की. बरं, चहा पाजते का मला आता? मी विचारलं. होय, करते की. मलाही चहा पिण्याची तलप लागली होती, असं म्हणत मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि किचनमध्ये येऊन चहा ठेवला. पण चहा बनवायला गेलं तेव्हा पाहिलं की दूध फाटलं होतं. आज मी दूध गरम करायचं विसरले होते आणि फ्रीजमध्येही ठेवलं नाही, त्यामुळे दूध खराब झालं. आता बिनदुधाचा चहा करावा लागणार. तिथूनच कमलेशला आवाज दिला, अरे कमले, ऐक ना. हो बोला की मामी, तो म्हणाला. अरे, दूध फाटलं आहे. तर एक काम करशील का? इथं जवळच विठ्ठलचं किराणा दुकान आहे, तिथून जाऊन दुधाची पिशवी घेऊन येतोस का? मी विचारलं. अहो मामी, कसं काय दूध खराब झालं? असं म्हणत तो उठून किचनमध्ये आला. बघू द्या बरं दूध, असं म्हणत त्याने दुधाचं पातेलं माझ्या हातातून घेतलं आणि दूध बघितलं. तेव्हा त्याला विश्वास बसला की दूध फाटलं आहे. होय ना, कसं काय फाटलं मामी दूध आज? अरे, आज मी दूध गरम करायचं विसरले आणि फ्रीजमध्येही ठेवलं नाही, त्यामुळे दूध खराब झालं. बरं, जाऊ दे ते सोड. हे घ्या पैसे, असं म्हणत मी त्याला 50 रुपये दिले आणि म्हटलं, एक दुधाची पिशवी घेऊन ये. तो म्हणाला, अहो मामी, असू द्या की. बिनदुधाचा चहा देखील आवडतो मला. तुम्हाला नाही आवडत का? होय, मला काही हरकत नाही. मी पण कधी कधी पिते बिनदुधाचा चहा. पण तुझ्यासाठी सांगते की मी दुधाची पिशवी घेऊन ये, असं मी सांगितलं. नाही मामी, काही हरकत नाही. मला बिना दुधाचा चहा आवडतो, कमलेश म्हणाला. बरं, ठीक आहे, मग बिना दुधाचा चहा बनवते मी उत्तरले. हो, बनवा. मी काही मदत करू का तुम्हाला? त्याने विचारले. अरे, नको, फक्त चहा तर बनवायचा आहे, त्यात काय एवढं? मी म्हणाले. मग तो परत हॉलमध्ये जाऊन बसला. मी आता बिना दुधाचा कोरा चहा बनवला. 2 कपात चहा घेतला आणि ते दोन्ही कप घेऊन हॉलमध्ये आले. कमलेश तिथेच बसला होता. 1 कप त्याच्याकडे देत होते चहाचा. त्यासाठी थोडीशी खाली वाकले मी, कारण तो सोफ्यावर बसला होता आणि सोफ्याची उंची काही जास्त नव्हती. त्याच्या हातात चहाचा कप देत असताना त्याचं लक्ष माझ्या गळ्याकडेच होतं. मी लवकर चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि लगेच किचनमध्ये निघून आले. किचनमध्ये जेवून चहा घेतला मी. आता मला कमलेशचं बघणं अतिशय वेगळं वाटू लागलं. आधी तो असा नव्हता बघत, पण काय झालं त्याला? आता असं का करायला लागला आहे? मला या गोष्टीचं टेन्शन आलं. एके दिवशी दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर कमलेश टीव्ही पाहत होता आणि मी किचनमध्ये भांडी धुत होते. तेव्हा कमलेशने मला जोरात आवाज दिला, अहो मामी, इकडे या. मी म्हणाले, मी भांडी धुत आहे. बरं, 5 मिनिटांनी या. भांडी वगैरे धुणं झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेले. काय झालं कमलेश? काही काम आहे का? काही हवंय का तुला? मी विचारलं. नाही, तुम्हाला हे दाखवायचं होतं. काय झालं? काय दाखवायचं होतं? मी विचारलं. हे टीव्हीमध्ये. थांबा, मी परत लावतो, असं म्हणत त्याने टीव्ही सुरू केला.
आमचा टीव्ही अँड्रॉइड आहे, त्यामध्ये यूट्यूब वगैरे सगळे ॲप्स लागतात. त्याने यूट्यूब सुरू केलं होतं आणि तिथे कुठला तरी व्हिडिओ बघत होता. आता त्याने एक व्हिडिओ ओपन केला. व्हिडिओ जसा जसा सुरू झाला त्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा होते. ते दोघं काहीतरी करत होते घरात. मी विचारलं, काय आहे हा व्हिडिओ, काय आहे यात असं, तुम्ही बघा तरी पुढे, तो म्हणाला. व्हिडिओ पुढे जाऊ लागला. त्या दोघांनी एकमेकांसोबत मस्करी सुरू केली. मुलगा आणि मुलगी एका खेळात गुंतले होते. त्यांची शर्यत लागली होती की कोण कोणाला उचलू शकतो. मुलगी आधी मुलाला उचलण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याकडून तो उचलला जात नाही. त्यानंतर मुलगा मुलीला उचलतो. तो शरीराने थोडा बळकट असल्यामुळे सहजपणे तिला उचलतो. त्यांच्या पैजेचा परिणाम असा होता की हरलेल्याने जिंकणाऱ्याला चुंबन द्यायचं होतं ओठांवर. व्हिडिओ संपला. मी म्हणाले, कमलेश, काय आहे यामध्ये असं, यात काही विशेष नाही. कमलेश हसत म्हणाला, किती भारी व्हिडिओ आहे ना मामी, आपण पण अशीच पैज लावूया का. कशी पैज, मी विचारलं. आपणही एकमेकांना उचलायचं. जो हरला त्याने 100 रुपये द्यायचे, तो हरला त्याने 100 रुपये द्यायचे, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला. पण लगेच तो म्हणाला, नाही, जो हरला त्याने चुंबन द्यायचं. अहो कमलेश, काहीही मस्करी करू नका, मला हे पटत नाही, मी ठामपणे म्हणाले. अहो मामी, प्लीज एकदा करून बघा, म्हणजे ताई हराल याचीच भीती वाटते ना, म्हणून तुम्ही तयार होत नाहीत. तो मिश्किलपणे म्हणाला, असं काही नाही, मी हरायला घाबरत नाही, पण मला हा खेळच आवडत नाही. काहीतरी दुसरं असतं तर मी विचार केला असता, मी स्पष्ट सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर एक लबाड हसू उमटलं. होय मामी, तुम्ही हराल, म्हणूनच तुम्ही हराल, म्हणूनच तुम्ही घाबरताय. तो म्हणाला, कमलेश, मी नाही म्हणत आहे. मुळात हा असला खेळच मला पसंत नाही. मी ठाम स्वरात उत्तर दिलं, बरं मामी, तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला उचलू शकत नाही. नाही, तसं काही नाही. बरं थांबा, मी तुम्हाला उचलूनच दाखवतो. तो लगेच झोपेतून उठला आणि माझ्याजवळ आला. मी काही बोलणार त्याआधी त्याने मला दोन्ही हातांनी उचललं. मी म्हणाले, कमलेश, काय बावळटपणा आहे हा, मला नाही आवडणार असं, सोडा मला खाली लवकर. तो हसायला लागला. त्याने मला दोन्ही हातांनी उचललं होतं. अरे कमलेश, प्लीज सोड, मी त्याला विनवणी केली. तेव्हा कुठे त्याने मला त्याच्या दोन्ही हातांनी सोडलं आणि खाली उतरवलं. मला अजिबात आवडलं नव्हतं. मला तर त्याचा राग येत होता. असं वाटत होतं की त्याच्यावर रागवावं, पण तो हसायला लागला. काय बोलू मी आता, काही कळेना. मला काही समजेना. मी म्हणाले, चल, मला काम आहे. तुझ्यासारखी रिकामी नाही मी. आणि मग मी किचनमध्ये जाऊन बळच काहीतरी काम करू लागले. पण मला अजिबात कळत नव्हतं की कमलेश असा का वागत आहे. नेमकं काय कारण आहे त्याच्या बघण्यात आणि बोलण्यात बराच काही फरक जाणवत होता. आणि तेव्हा त्याने मला दोन्ही हातांनी वर उचललं होतं, तेव्हा त्याचे हात तो मुद्दामच माझ्या अंगावर दाबत होता आणि फिरवत होता. आता मला ते विचार करणंही कठीण होऊ लागलं. त्यामुळे मी घराच्या बाहेर आले. कमलेश सोप्यावरच बसलेला. मी त्याच्याशी काही न बोलता बाहेर गेले आणि शेजारी एक काकू राहायची, तिच्याजवळ जाऊन थोड्या गप्पा करू लागले. दिवस पुढे जात होते आणि दिवसेंदिवस कमलेशचे माझ्याशी वागणे बदलत होते. माझा नवरा असताना देखील तो माझ्याशी काहीतरी मस्करी करायचा, पण माझे पती ती मस्करी टाळायचे आणि त्याच्याशी हसत बोलायचे. त्यामुळे मला काही बोलता येत नसे. शिवाय कमलेश आमच्या शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या मुलांसोबत खूप वेळ घालवत होता. तो त्यांच्यासोबत खूप जास्त वेळ बोलायचा आणि बसायचा. असेच 6 महिने गेले आणि कमलेशच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा सुरू झाल्या. परीक्षांचा निकाल लागला आणि कमलेशला या सेमिस्टरमध्ये खूप कमी गुण मिळाले. 6 विषयांपैकी 4 विषयांमध्ये तो नापास झाला. आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले की एवढा हुशार मुलगा 4 विषयांमध्ये तो नापास झाला. आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले की एवढा हुशार मुलगा 4 विषयांमध्ये कसा काय नापास होऊ शकतो. त्याच्या आई-वडिलांनाही वाईट वाटले. तो हुशार होता, पण अचानक 4 विषयांमध्ये नापास झाला, हे कोणालाच कळेना. आता पुढचं सेमिस्टर सुरू झालं, त्यामुळे कमलेशचं कॉलेज पुन्हा सुरू झालं. कधी कधी मी घरात काम करत असायचे आणि कमलेश त्याच्या खोलीत असायचा. तो सतत मोबाईलमध्ये काही ना काही बघत असायचा. एकदा दुपारच्या वेळी मला आंब्याचा ज्यूस प्यायची इच्छा झाली, म्हणून मी ज्यूस बनवला. एक ग्लास ज्यूस पिऊन घेतला आणि दुसरा ग्लास भरून कमलेशला द्यावा म्हणून त्याच्या खोलीत गेले. त्याच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता, त्यामुळे मी थेट आत गेले. पण जशी मी आत शिरले, तशी पाहिले की कमलेशच्या हातात मोबाईल होता आणि तो अयोग्य व्हिडिओ पाहत होता. तो मोबाईलमध्ये इतका मग्न होता की त्याला माझ्या येण्याची चाहूलही लागली नाही. मी तिथून शांतपणे मागे फिरले आणि त्याला कळू न देता खोलीच्या बाहेर आले.
कमलेशचं असं वागणं आणि असे व्हिडिओ पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्याला बोलावं आणि रागवावं असं वाटलं, पण तो काही लहान नाही, त्याला हे कळायला हवं की असं काही करणं योग्य नाही. पण त्याला हे समजावणार कोण, हे मला कळेना. माझ्या नवऱ्याला सांगावं का, हा विचार आला, पण नकोच, कदाचित ते त्याला वाईट बोलतील आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून मी याबाबतीत कोणालाच काही सांगितलं नाही. एकदा सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून, मी नवऱ्याचा डब्बा बनवून दिला आणि कमलेशलाही त्याचा डब्बा दिला. माझे पती कामाला जायच्या आधी म्हणाले, "अगं, मी उद्या कंपनीच्या कामानिमित्त 8 दिवसांसाठी अहमदाबादला जाणार आहे. तिथं महत्त्वाचं काम आहे कंपनीचं. आमची 10 जणांची टीम आहे आणि संपूर्ण टीम 8 दिवस तिथं जाणार आहे." मी म्हणाले, "अहो, पण असं कसं अचानक?" ते म्हणाले, "होय, अचानक निघालं आणि खूप महत्त्वाचं काम आहे तिथे. माझा महत्त्वाचा रोल आहे, त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे." कमलेश देखील घरातच होता. तो म्हणाला, "अहो मामी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जाऊ द्या मामाला कामानिमित्त. मी आहे की घरी, मी बघून घेईन." माझे पती म्हणाले, "होय कमलेश, तू आहेस तर मला काही टेन्शन नाही. तू असतास तर मग मला काळजी वाटली असती तुझ्या मामीची." कमलेश म्हणाला, "होय मामा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आरामात जा, कंपनीचं काम करून या. मी आहे इथं, मामीला काही लागलं तर मी सांभाळून घेईन आणि मामीचीही काळजी घेईन." मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे माझे पती निघणार होते. मी त्यांच्यासाठी 4-5 ड्रेस इस्त्री करून दिले, काही नाश्ता वगैरे त्यांच्या बॅगमध्ये ठेवून दिला आणि काही ड्रायफ्रुट्स देखील ठेवले, जेणेकरून त्यांना इच्छा झाली तर खाता येईल. सोमवारी सकाळी 11 वाजता माझे पती कंपनीच्या कामानिमित्त 8 दिवसांसाठी अहमदाबादला गेले. दुपारी कमलेश त्याच्या कॉलेजवरून घरी आला. त्याच्यासाठी जेवण वाढलं. तो म्हणाला, "मामी, गेलेत का मामा?" मी उत्तर दिलं, "होय, गेले 11 वाजता." "अच्छा, हो का, मामी, तुम्ही काळजी करू नका. मी आहे. तुम्हाला काही लागलं तर मला सांगत जा." "होय, नक्कीच." जेवण झाल्यानंतर कमलेश टीव्ही पाहत होता. मी त्याला आवाज कमी करायला सांगितलं आणि माझ्या खोलीत जाऊन आराम करू लागले. पुढचे 3-4 दिवस असेच निघून गेले. एकदा दुपारच्या वेळी कमलेशला जेवायचं होतं. तो जेवायला खाली जमिनीवर मांडी मारून बसला. मी जेवणाचं ताट तयार केलं आणि त्याला वाढलं. तो जेवायला लागला आणि मी तिथेच सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते. "अहो मामी, पोळी संपली आहे. पोळी आणता का?" "बरं, ठीक आहे, आणते." मी किचनमध्ये गेले आणि एक पोळी घेऊन आले. पोळी देण्यासाठी खाली वाकून त्याच्या ताटात पोळी ठेवत असताना मी पाहिलं की त्याचं लक्ष माझ्या गळ्याकडे आहे. तो माझ्याकडेच पाहत होता आणि त्याचं लक्ष नको त्या ठिकाणी गेलं होतं, हे मला जाणवलं. मी पटकन पोळी खाली ठेवली आणि सरळ उभी राहिले. मला कमलेशचा खूप राग आला. आता मला कळून चुकलं की त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चुकीचं चाललं आहे. मी कमलेशला म्हणाले, "कमलेश, तू जेवण करून घे आणि तुझं ताट किचनमध्ये ठेवून दे. माझं डोकं थोडं दुखत आहे, तर मी थोडा आराम करते." "बरं, ठीक आहे मामी. तुम्ही काळजी करू नका, आराम करा," तो म्हणाला. मग मी माझ्या खोलीत जाऊन आराम करू लागले, पण मला सारखा कमलेशचीच आठवण येत होती. तो असा का वागत आहे, मला काही कळेना. आता माझ्या पतीला जाऊन 6 दिवस झाले होते, 2 दिवसांत ते येणार होते. मला तर चिंता लागून होती की ते कधी येतील. अधूनमधून मी माझ्या पतीला कॉल करत असायचे. ते म्हणायचे की, "इथे उत्तम सोय आहे, तू काही काळजी करू नकोस." "बरं, ठीक आहे, लवकर या," असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी दुपारी, नेहमीप्रमाणे कमलेश कॉलेजमधून आला. त्याने जेवण केले आणि शेजारी राहणाऱ्या मुलांकडे गेला. तो नेहमी तिथे काही वेळ थांबत असे, पण आज अवघ्या 15-20 मिनिटांतच परत आला. मी घरातील पसारा आवरत होते, त्यामुळे सुरुवातीला विशेष लक्ष दिले नाही. कदाचित काही काम असेल म्हणून लवकर आला असेल, असे वाटले, त्यामुळे मी त्याला याबाबत काही विचारले नाही. माझं काम आटोपल्यावर मी कमलेशला म्हणाले, "जर तुला टीव्ही बघायचा असेल तर आवाज कमी ठेव. मी थोडा वेळ रूममध्ये आराम करणार आहे." त्याने उत्तर दिलं, "बरं ठीक आहे, मामी. तुला काही हवं आहे का?" मी म्हणाले, "नाही, काही नको." त्यानंतर मी रूममध्ये जाऊन थोडा आराम करायला लागले. तेवढ्यात कमलेश माझ्या पाठीमागे रूममध्ये आला. त्याला पाहून मी थोडी आश्चर्यचकित झाले, पण कधी कधी तो माझ्या रूममध्ये येत असे. "काय झालं, मामी, काय करत आहात?" तो विचारला. मी उत्तर दिलं, "काही नाही, थोडा आराम करते आहे. माझं डोकं दुखतंय." हे मुद्दामच सांगितलं, जेणेकरून तो लगेच निघून जाईल. खरं तर माझं डोकं काही दुखत नव्हतं. "असं आहे का, मामी, तुमचं डोकं दुखत असेल तर मी गोळी आणू का?" तो विचारला. "नाही, नाही, थोड्या वेळाने बरं वाटेल," मी उत्तर दिलं. "बरं, मग मी तुमचं डोकं दाबून देऊ का?" तो म्हणाला. "अरे, नको,
एवढं काही जास्त दुखत नाहीये, मी म्हणाले. मी पलंगावर जाऊन झोपले आणि अंगावर चादर घेतली. असं वाटलं की मी झोपले की तो लगेच निघून जाईल. पण तो पलंगावरच बसला आणि म्हणाला, मामी, तुमचं एवढं डोकं दुखतंय? मामा म्हणाले होते की तुझ्या मामीची काळजी घे. मी तुमची मदत केली नाही तर मलाच योग्य वाटणार नाही. आणि मामा जर आले आणि त्यांना कळालं की मी काहीच मदत केली नाही तर ते मलाही बोलतील. अरे कमलेश, असं काही नाही. माझं डोकं आता बरं आहे, मी म्हणाले. मामी, तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही शांतपणे झोपा, मी तुमचं डोकं दाबून देतो, असं म्हणत त्याने माझ्या कपाळावर हात ठेवून डोकं दाबायला सुरुवात केली. मी नको म्हटले तरी त्याने माझे ऐकलेच नाही आणि हळूहळू माझे डोके दाबून द्यायला लागला. खरं तर तो इतक्या छान पद्धतीने डोके दाबत होता की मला खूप छान वाटू लागले. मीही त्याला काही बोलले नाही. हळूहळू त्याने माझे डोके अधिक दाबले. त्यानंतर तो म्हणाला, अहो मामी, अजूनही काही दुखत आहे का? मी तुमचे पाय दाबून देतो. मी म्हणाले, अरे नको. भाच्याने मामी किंवा मामाच्या पायाला हात लावायचा नसतो. त्यावर तो म्हणाला, अहो मामी, काही होत नाही. त्या जुन्या परंपरा होत्या. आता ते जुने गेले आणि नवीन युग आले आहे. नवीन पद्धतीने जगायला हवे. जुन्या गोष्टी धरून आता चालत नाही. तो माझ्या पायाजवळ जाऊन बसला आणि हळूहळू माझ्या पायाची बोटं चोळू लागला व पाय दाबू लागला. मला काहीसं वेगळं वाटू लागलं. मी म्हणाले, अहो कमलेश, नको. मला असं काही आवडत नाही. मी पलंगावरून उठून बसले आणि म्हणाले, जा बरं. तुम्ही इथून निघा. मला झोपायचं आहे. मला तुमच्याकडून पाय किंवा डोके दाबून घेण्यात काहीही स्वारस्य नाही, कळलं का? जर मला गरज वाटली तर मी दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेईन. तुम्ही असं करू नका, मी तुम्हाला सांगते. त्यावर तो म्हणाला, अहो मामी, मी फक्त मदत करत आहे. माझी एवढी सुंदर मामी आहे आणि मी तिला मदत केली नाही तर मला ते योग्य वाटणार नाही. तो माझ्याजवळ सरकला आणि माझ्या हातावर हात ठेवला. माझ्याकडे पाहत म्हणाला, मामी, तुम्ही एवढ्या सुंदर आहात की मला तर असं वाटतं तुम्हाला मिठीत घ्यावं. कमलेश, काय बोलताय तुम्ही? वेडे झाला का? मी म्हणाले. पण तो ऐकायलाच तयार नव्हता. अहो मामी, मी खरं बोलत आहे, असे म्हणत तो थोडा पुढे सरकला आणि अचानकच त्याने मला जवळ घेतले आणि मिठी मारली. अहो कमलेश, काय करत आहात? मला सोडा. मी घाबरून म्हणाले. पण तो म्हणाला, मामी, तुम्ही किती सुंदर आहात, तुमचे हात किती मऊ आहेत. असं वाटतं की तुम्हाला मिठीत घेऊन प्रेम करावं. इतकंच नाही तर त्याने आपला हात माझ्या पाठीवर ठेवला आणि मला नको तिथे स्पर्श करू लागला. आता मात्र मला जी शंका होती ती खरी ठरली. कमलेशने माझ्याबद्दल नको ते विचार करून ठेवले होते. त्याच्या मनात काय सुरू आहे हे मला स्पष्टपणे कळून चुकले. मी तत्काळ माझ्या अंगावरून त्याचा हात बाजूला केला. त्याने मला मिठी मारली होती पण मी त्याला जोराने माझ्यापासून दूर लोटले. तरीही तो मला सोडायला तयार नव्हता. मी रागाने ओरडले, कमलेश, तुम्ही मर्यादेत रहा. मर्यादा ओलांडू नका. मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत समजून घ्या. जर मी चिडले तर तुमची परिस्थिती खूप वाईट होईल. मी त्याला जोरात दूर केले. त्याचा चेहरा थोडा पडला होता पण तरीही त्याच्या डोळ्यांत मला काहीतरी विकृत जाणवत होतं. मी ठाम स्वरात म्हणाले, कमलेश, हे बघा, मी तुमची मामी आहे आणि तुम्ही आमचे भाचे. अशा प्रकारची वागणूक योग्य नाही. तुम्ही समजून घ्या. कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे. मामी, मी तुम्हाला आवडत नाही का? अरे कमलेश, हो, छान आहेस तू, हुशार आहेस आणि आवडतोस की. मग मामी, मला तुमच्यासोबत प्रेम करू द्या ना. कमलेश, काय बोलतोयस? वेडा झालास का? पागल झालास का? आता मात्र मी खूप चिडले. मला तर असं वाटलं की त्याच्या कानाखाली जोरात द्यावं आणि त्याला घरातून हाकलून द्यावं. त्याचं हे वागणं आणि बोलणं मला अजिबात आवडलं नाही. मला कधीच अशी अपेक्षा नव्हती की कमलेश असं काही बोलेल. एकेकाळी इतका हुशार मुलगा असा अचानक का वागायला लागला असेल? मला त्याची किवही येत होती आणि त्याचा तेवढाच रागही येत होता. पण तेव्हा मला जाणवलं की कदाचित कमलेश भरकटला आहे. त्याच्या मनामध्ये मोठा गैरसमज झाला आहे. त्याचे विचार अचानक असे का बदलले असतील, यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं. मला असं वाटलं की त्याला चुकीची संगत लागली असावी. मला त्याला खूप रागवावं आणि कानाखाली द्यावं असं वाटलं, पण मी तसं केलं नाही. कमलेश, तू सध्या कॉलेजमध्ये आहेस आणि चांगलं शिक्षण घेत आहेस. शिकून मोठं हो, चांगली नोकरी मिळव किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू कर. मग तुला चांगली हवी तशी प्रेयसी मिळेल. जर तू तुझ्या जीवनात कर्तबगार झाला, काहीतरी चांगलं करून दाखवलंस, तर नक्कीच चांगली मुलगी तुझ्या प्रेमात पडू शकते. मला माहिती आहे की तुझ्या कॉलेजमध्ये अनेक मुली आहेत, त्यामुळे तुला एखादी मुलगी आवडत असेल तर तिच्यावर प्रेम करू शकतोस. तू तरुण आहेस, त्यामुळे तुझ्या मनात एखाद्या मुलीबद्दल किंवा स्त्रीबद्दल आकर्षण होणे साहजिक आहे. पण लक्षात ठेव, आपण नात्यांचा मान ठेवायला हवा.
प्रेम करणे हे चुकीचे नाही, पण त्यासोबतच आपण नातेसंबंधांच्या मर्यादा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तू माझा भाचा आहेस आणि मी तुझी मामी. माझ्याबद्दल असा विचार करणे योग्य नाही. मी तुला चांगलं समजते, त्यामुळे माझ्यासोबत चुकीचं वागू नकोस आणि असे चुकीचे विचार मनात ठेवू नकोस. मी पलंगावरून उठून बसले आणि दरवाजा उघडून हॉलकडे जायला लागले. त्याला म्हणाले, कमलेश, तुम्ही पण हॉलमध्ये या. कमलेश आणि मी सोप्यावर येऊन बसलो. मी त्याला बसायला सांगितलं. तो खूप लाजला आणि खजील झाला होता. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. कदाचित त्याला जाणवत होतं की तो चुकीचा विचार करत होता. कमलेश, बसा तुम्ही इथे, असं म्हणत मी बाथरूममध्ये गेले. स्वतःला शांत केलं, चेहऱ्यावर पाणी मारलं आणि थोडी फ्रेश झाले. परत हॉलमध्ये आले तर कमलेश तसाच बसलेला होता. कमलेश, एवढे नाराज होऊ नका. तुम्ही चुकीचा विचार केला माझ्याबद्दल आणि असं विचार करणं अजिबात योग्य नाही. पण काही हरकत नाही. तुम्ही तरुण आहात, त्यामुळे मी समजू शकते. घाबरू नका, मी याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. पण मी तुमच्याकडून अपेक्षा करेन की यापुढे तुम्ही असं काही करणार नाहीत आणि योग्य वागणूक ठेवाल. हे ऐकून कमलेशने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, मामी, खरंच माझ्याकडून चूक झाली. मी चुकीचा विचार केला. तुम्ही इतक्या चांगल्या आहात आणि आता मला स्वतःचा पश्चात्ताप होत आहे. मी म्हणाले, ठीक आहे, आता जास्त बोलू नका. तुमचा अभ्यास वगैरे असेल तर त्याकडे लक्ष द्या. मला काम आहे, मी जाते. असं म्हणून मी मुद्दाम तिथून निघून गेले. मी किचनमध्ये जाऊन मुद्दाम काहीतरी काम करू लागले, पण मला अजिबात कल्पना नव्हती की कमलेश असं काही करेल. आता मला थोडं शांत वाटत होतं. बरं झालं मी त्याला योग्य वेळी थांबवलं, नाहीतर आज मी स्वतःचा स्वाभिमान गमावला असता. संध्याकाळी कमलेशला जेवण दिलं, पण मी त्याच्यासोबत जेवण केलं नाही. आता तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सुट्टी होती, म्हणून तो शेजारच्या मुलांकडे गेला. पण आता मला उत्सुकता होती की तो कुठे जातो आणि तिथे जाऊन काय करतो. तो गेल्यानंतर मुद्दामच मी घर लॉक करून त्या शेजारच्या घराकडे गेले. गेट उघडंच होतं, त्यामुळे मी आत गेले. दरवाजा बंद होता, म्हणून मी खिडकीजवळ जाऊन पाहू लागले. खिडकी बंद होती, पण थोडीशी भेग असल्यामुळे आतलं दृश्य दिसत होतं. आत शेजारी राहणारी मुलं बसली होती आणि त्यांच्यासोबत माझा भाचा कमलेशही होता. ते एकमेकांशी मस्करी करत होते आणि त्यांच्या बोलण्यात विचित्र संदर्भ होते. त्यातला एक मुलगा कमलेशला म्हणाला, मग कमलेश, आले का तुझे मामा गावावरून? कमलेश म्हणाला, नाही रे, ते 2 दिवसांत येणार आहेत. तो मुलगा हसत म्हणाला, मग तुझी आणि मामीची मजा आहे. कमलेश चिडून म्हणाला, काय मजा आहे? असलं काही बोलू नकोस. दुसरा मुलगा हसत म्हणाला, काय झालं? तुझी मामी एवढी सुंदर आयटम आहे. तू तर खूपच लकी आहेस, एवढी सुंदर रंभेसारखी मामी मिळाली तुला. त्याने त्याचा मोबाईल काढला आणि कुठलातरी विचित्र व्हिडिओ सुरू केला. कमलेशला पाहायचं नव्हतं, पण तो अनिच्छेने स्क्रीनकडे पाहत राहिला. आता मला स्पष्ट झालं की कमलेशच्या मनात असे विचित्र, विकृत विचार कुठून येत होते. मी तिथे जास्त वेळ न थांबता घरी परत आले आणि कमलेश कधी घरी येतो याची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने कमलेश घरात आला. मी त्याला विचारलं, कमलेश, कुठे गेला होतास? तो म्हणाला, कुठे नाही मामी, इथे शेजारच्या मुलांकडे. का? काय काम होतं त्या मुलांकडे? काही नाही, असंच गेलो होतो. मी पुन्हा विचारलं, ते तुझ्या कॉलेजमध्ये आहेत का? नाही. मी विचारलं, मग तुझं काही अभ्यासाचं काम असतं का तिथं? नाही मामी, तसं काही नाही. असंच गेलो होतो. मी ठामपणे म्हणाले, कमलेश, खरं बोल. पण तो काही न बोलता त्याच्या खोलीत अभ्यासासाठी निघून गेला. आता मात्र मला कळून चुकलं की कमलेश माझ्याबद्दल चुकीचे विचार करत होता आणि त्याला अशी बुद्धी कुठून आली. मी कमलेशच्या खोलीत गेले आणि विचारलं, कमलेश, काय करत आहात? तो म्हणाला, काही नाही, अभ्यास करत आहे. कमलेश, एक सांगू का? होय मामी, बोला ना. कमलेश, मी काही वेळापूर्वी शेजारच्या घराकडे गेले होते. तिथे तुमचं आणि त्या मुलांचं संभाषण ऐकलं. ते मुलं तुमच्यासोबत काय बोलत होते ते मी सर्व ऐकलं. कमलेश माझ्याकडे अपराधीपणे पाहू लागला. होय, मी सगळं ऐकलं. तुम्ही त्या मुलांपासून चुकीचे विचार घेत आहात. ते मुलं चांगले नाहीत, त्यांच्यासोबत राहणं योग्य नाही. तुम्ही आधी खूप हुशार होता, पण त्यांच्या संगतीमुळे तुमचे विचार अपव्यत झाले आहेत. त्यामुळेच तुमचं अभ्यासात लक्ष नाही आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये 4 विषयांत नापास झाला आहात. कमलेश, तुम्ही खूप हुशार आणि चतुर आहात, तुमच्यात कर्तृत्व आहे. त्यामुळे आजपासून त्या मुलांसोबत बोलायचं नाही आणि त्यांची संगत सोडायची. त्यांच्यासोबत राहिलात तर तुमचं भविष्य खराब होईल. तुमच्या वागण्याबद्दल मला राग आला आहे, पण मी समजू शकते की तुम्ही अजून तरुण आहात. तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या, बुद्धी चांगल्या ठिकाणी लावा.
चुकीचे विचार करून वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुमचं भविष्य खराब होईल. आजकाल सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा जमाना आहे, त्यामुळे नको ते विचार समाजात पसरत आहेत. शिवाय तुम्हाला वाईट मुलांची संगत लागली याच कारणामुळे तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार केला. पण आतापासून मी तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्ही त्या मुलांच्या संगतीत जाणार नाही. कमलेश म्हणाला, होय मामी, माझी चूक झाली. मी त्या मुलांमध्ये जाऊ लागलो तेव्हापासूनच माझ्या वागण्यात बदल झाला. ते मुलं नको ते सांगतात. मी म्हणाले, मग कमलेश, कशाला जातात त्यांच्यात तुम्ही? तो उत्तरला, नाही मामी, आता मी त्या मुलांकडे जाणार नाही. त्या दिवसापासून कमलेशने आपल्या वागण्यात मोठा बदल केला. तो त्या मुलांकडे कधीच गेला नाही आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करू लागला. बघता बघता वर्ष संपलं, परीक्षाही झाल्या. निकाल लागला आणि कमलेश सर्व विषयांत पास झाला. शिवाय तो कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सर्वत्र त्याचं कौतुक झालं. पुढील वर्षही त्याने चांगल्या गुणांनी पूर्ण केली. त्याच्या शेवटच्या वर्षी त्याला एका नामांकित कंपनीच्या कॅम्पस सिलेक्शनमध्ये संधी मिळाली आणि तिथे त्याची निवड झाली. त्याला मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली. अशा पद्धतीने कमलेशच्या आयुष्याची वाटचाल योग्याने यशस्वी मार्गाकडे होऊ लागली. तर माझं मत असं आहे की प्रत्येकाकडून चूक होऊ शकते, तशीच कमलेशकडूनही झाली. मी मोठ्या मनाने त्याला माफ केलं आणि योग्य तो मार्ग सुचवला. तो जिथे चुकत होता ते त्याला समजावून सांगितलं. त्यालाही त्याची चूक लक्षात आली आणि त्याने स्वतःमध्ये बदल केला. पुढे कमलेशच्या आयुष्यात एक चांगली मुलगी आली आणि त्याने तिच्यासोबत ससांग थाटला. नसांग थाटला. हळूहळू त्याने ते सर्व काही मिळवलं जे त्याला हवं होतं. मित्रांनी, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.